तिकडे रत्नागिरीत देखील मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहे। परचुरी ब्रिजला बाव नदीचं पाणी लागलं आहे। नारळाच्या बागेमध्ये देखील 8 फूट पाणी साचलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज लेले आपल्यासोबत आहेत। मनोज, रत्नागिरीमध्ये काय स्थिती आहे? मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। नक्कीच सागर, या ठिकाणी अक्षरशः धो पाऊस जो आहे तो गेले 3 दिवसापासून कोसळतो आहे आणि त्याचाच परिणाम सध्या विविध धरण जे नद्या आहेत त्या इशारा पातळीच्या वरती गेलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण सध्या परचुरी या भागामध्ये आहोत आणि खाडीपट्ट्यातला हा महत्त्वाचा भाग आणि सध्या या परचुरीच पुलाला या ठिकाणी बाव नदीचं पाणी टेकलेलं पाहायला मिळतं आहे। तर जगबुडी नदी देखील धोका पातळी या ठिकाणी आलेली पाहायला मिळते आहे। सध्या जगबुडी नदीची पातळी सुद्धा 7 मीटर एवढी आहे। तर गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 134 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तर सर्वच तालुक्यामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला पाहायला मिळतोय। तर खेड, दापोली, संगमेश्वर या तालुक्यामध्ये तब्बल 150 मिलीमीटर पाऊस झालेला पाहायला मिळतोय। तर अनेक बागायतीमध्ये बघू शकता की ही आंब्याची ही नारळाची बाग आहे आणि या बागेमध्ये सध्या हे बाव नदीचं पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय। जवळपास 6 ते 8 फुटांपर्यंतचं पाणी या बागेमध्ये असलेलं पाहायला मिळतंय। अशीच परिस्थिती सध्या खाडी किनारी असलेली पाहायला मिळते आहे आणि खाडी किनारपट्टीचा हा सगळा भाग आहे आणि बाव नदीचं हे रौद्र असं रूप या ठिकाणी पाहायला मिळतं। तुम्ही बघू शकता की जवळपास या नक्कीच मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।